धनुर्धारी, त्याचप्रमाणे आता इथे डावपेच आखावे लागतील बॅटिंग करत असताना. बॉलिंग मार्कवरती नजीम यांना आपण पाहतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला अनुभवी खेळाडू, स्ट्राईक वरती प्रसाद आलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर धनेश आहेत. ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटवरती ज्यांचा प्रेम राहिलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रदर्शन करत असताना नक्कीच पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती नजीम आहेत. अंजुमन केशिया संघ खेळतो इन ऍक्शन मध्ये. मॅच ऑन देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल स्लाइटली आतमध्ये आला. बॉल सुरुवात इथे सिंगलने केली आहे. संघाचं इथे अकाउंट ओपन केलं बॅटिंग करत असताना प्रसाद यांनी. राईट ऑफ द विकेट, नोचा कॉल आलाय. अगदी चांगला निर्णय मी तर म्हणावा लागेल अंपायरचा, कारण की जे काय रूल्स रेग्युलेशन आहे ते तुम्हाला मान्य करणं फार गरजेचं आहे. त्याच्यावरती टिकून खेळणं फार गरजेचं आहे. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित अतिथी शिवसेना एकनाथजी शिंदे गटाचे श्रीवर्धन शहर प्रमुख तसेच श्रीवर्धनमधील पत्रकार सन्माननीय सावंतजी तवसाळकर साहेब यांचं आगमन झालंय. नक्कीच अतिथी कक्षामध्ये ते विराजमान आहेत. मी आयोजकांना विनंती करेन की विघ्नेश चौलकर यांना मी विनंती करतो की सन्माननीय सावंतजी तवसाळकर साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. त्यांना एक मायेची उबदार शाल तर प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात यावा. नक्कीच मान्यवरांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. मायेची आपुलकीची उबदार शाल त्याच्या खांद्यावरती सोपवली गेली आहे. त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि नक्कीच भरपूर सारे शुभेच्छा त्यांना देण्यात आलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून. विघ्नेश तिथे होते आणि त्याच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करण्यात आला. साहेबांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय दर्यावर्दी चषक 2025 हे तरार. चार बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि या 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल टॅप शॉट खेळलेत. फिल्डर तिथे आहेत, स्टॉप केल्या बॉलला आणि ओव्हर नंबर 1 इथे अखेरीस कंप्लीट झाली आहे. कम्प्लिटेशन ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर इज 5 ऑन ए बोर्ड, म्हणजे 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. रात्रीचे सत्र आपण पाहतोय. एक दमदार अशी स्पर्धा. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अग्रनामांकित स्पर्धेत ज्या नावाची चर्चा राहिली आहे. गेले 6 वर्ष ही स्पर्धा होतीये आणि अगदी सातत्याने आपण जर पाहिलं तर तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा, मानाची स्पर्धा आहे. आणि आज खरं अर्थाने संपूर्ण तालुक्यात होत असताना संपूर्ण आज भरपूर लांबून संघ इथे उपस्थित दाखल होणार आहेत आणि खेळाचं प्रदर्शन नक्कीच करणार आहे. ओव्हर नंबर 1 जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, कंप्लीट झाली आहे. ओव्हर नंबर 2 राहील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग मार्क वरती तयार आहेत, सज्ज होतात. ओके ऑन साइडला जे होते ते 2 धावा होते, माफ करा, ते आपण ऍड नव्हते केले. एकच धाव तिथे ऍड करण्यात आली होती, क्षमा असावी. पुन्हा एकदा आपण स्कोर कार्ड मध्ये चेंजेस करतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा टॅप शॉट खेळलेत. एक सिंगल मेल, सिंगल इथे धावा बनतात. सिंगलचा खेळ चालू आहे.
बघा पाणी पोचवा आतमध्ये. राहिल बॉलिंग मार्कवरती आहे. पुढचा बॉल इकडे लेट कट गेला. बॅटची लिडिंग आहे अंदुरीनी किनारा आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. वैभव आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस टप्प्यावरती सटीक लाईन आहेत. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतात राहिल यांचे. इकडे नोचा कॉल आलाय परंतु आउट ऑफ द बॉक्स इथे पाठवला होता बॉलला. नऊचा कॉल येतो. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. इथे पाटील सर आम्हाला सांगत असताना इथे 9 धावा दाफलकावरती आहेत. सदस्य घडीला स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. असला बॉल सुपूर्द करा अजून कमिटी. बॉल नाही देत. 3 बॉल झालेले आहेत आणि 9 धावा दाफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल क्या बात आहे. स्विंग अँड मिस. टप्पा पडला तर नंतर बॉलने घन गिरकी घेतली आणि इकडे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगितलं होत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे या षटकातील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अजून एक चांगली यावेळेस टप्प्यावरती गोलंदाजी सटीक लाईनीत म्हणावं लागेल. यावेळेस गोलंदाजी करत असताना राहिलने ते धावा खर्च केल्या. फक्त 3 धावा इथे या ओव्हरमध्ये नक्कीच खर्च केल्यात. म्हणजे टोटल धावा जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. चला केशी संघ वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे. 9 धावा दाफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. रिजवान बॉलिंग मार्कवरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिली सुरुवात यावेळेस वाईडने केली. आज रिजवान यांना टप्पा आणि लय मिळत नाही असं म्हणावं लागेल. कारण की मागच्या मॅचमध्ये देखील तीच कामगिरी केली होती. एक वेगळी ऍक्शन आहे. आडवा बॅटने पॅरला स्ट्रोक. फिल्डिंग चांगली आहे आणि इकडे पाहावं लागेल उंगली उपर. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. विकेट नंबर 2. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. वैभव यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलकावरती षटक क्रमांक 3 ऑन गोईंग आहे. ओव्हर नंबर 3. पुढे येऊन खेळायचं होतं परंतु इकडे एक सिंगल नक्कीच मिळेल. बालकृष्ण आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच गुलाबी थंडी चालू आहे आणि त्या गुलाबी थंडीमध्ये कडक अशी चाय जर तुम्हाला नक्कीच अनुभवायची असेल तर आमचे बालकृष्ण यांचा स्टॉल नक्कीच लागलेला आहे मंदिराच्या अगदी समोर. कडक अशी चायचा नक्कीच आस्वाद घ्यायचा असेल, वडापाव देखील गरम गरम खायचे असतील, चविष्ट असे स्वादिष्ट पदार्थ नक्कीच आहेत, त्या स्टॉलला देखील व्हिजिट करा. दुर्वेश न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये. बॉलिंग मार्कवरती मासूम. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल यावेळी सटीक लाईन अँड लेन टप्प्यावरती गोलंदाजी करतात. डॉटने इथे सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल अजून एक त्याच लाईन अँड लेननी टाकण्यात आला. इकडे एक धाव नक्कीच मिळाली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे का पाहावं लागेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होते, पराकाष्ट करायचे होते परंतु मिळणार नाहीये. सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल बॅकफुटला येऊन ग्लान्स केलाय. इकडे एक सिंगल मिळेल की काय नाही. उंगली उपर फलंदाज होतात बाद कारण की बॅट क्रॉस झाली नव्हती आणि ती परतावं लागेल मैदानाचा बाहेर. बाळकृष्ण यांना फलंदाज बाद. स्ट्राईक एंडला बॅटर. शेवटचा बॉल. धावफलक आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती स्थिरावलाय. शेवटचा बॉल आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे डॉट बॉल आलाय.
देखील या धावा कमी दिसत आहेत, परंतु क्रिकेट आहे मैदानात 7 मध्ये. क्रिकेट असं कुठलाही खेळ आहे की सातत्याने आपण ज्याला पाहत आलोय, कधीही काही घडू शकतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता देखील या धावा डिफेंड होऊ शकतात. बराच वेळा आपण पाहिल्यात कमी धावा देखील डिफेंड होताना, आणि हे देखील विक्रम या मैदानात 7 मध्ये होईल का या मॅच मध्ये. ओ क्या बात आहे, वॉट अ फिल्डिंग. एक वेगळी फिल्डिंग पाहायला मिळाली. जणू काही फुटबॉल खेळतात की काय. सुरुवात यावेळी सिंगलनी केली. 1 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, बॉलला नक्कीच सॉफ्ट केलंय. एक सिंगल तर मिळेल. बॅक टू बॅक 2 सिंगल. पहिले 2 बॉल आपण पाहिले बॅक टू बॅक 2 डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल, म्हणजे आता 2 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल, स्वतः नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरने इथे फिल्डिंग केली असं म्हणावं लागेल. ओव्हर इथे नक्कीच कंप्लीट झाली आणि इथे फक्त धावा पाहायला मिळतात 3. काय गोलंदाजी राहिली आहे टीम प्रियांशी, कौतुक करावं लागेल. युवा चेहरा आहे, उभरता सितारा. येणाऱ्या काही काळामध्ये हे देखील नाव प्रसिद्ध होईल. चेहरा नक्कीच आपल्या समोर येणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर रायगड जिल्हा असेल, त्यामध्ये श्रीवर्धन तालुका, आणि श्रीवर्धन तालुका म्हटलं तर अंडरआर्म बॉक्स सगळ्यात जास्त कुठे खेळला जातो ते श्रीवर्धन मध्ये. आणि त्याचंच उदाहरण करताना आपण जर पाहिली, प्रत्येक महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा कुठल्या गावामध्ये असतेच असते. आणि त्यामध्ये एक अग्रनामांकित स्पर्धा, मानाची स्पर्धा, दर्यावर्दी चषक 2025 तरार 3 दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा अनुभवतोय. ओ क्या बात आहे. इकडे परतावं लागेल मैदानाचा बाहेर. पहिल्याच बॉल वरती वैभवने कमाल केलाय, कारनामा केलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि विकेटचं मैदान, फलंदाज बाद. इनट नंबर 3 वरती मुनाफ आलेले आहेत. बॉलिंग मार्क वरती वैभव. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळाली आहे. थोडसे चेंजेस नक्कीच डिस्कशन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अंजुमन केशी, त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम धनुर्धारी. पुढचा बॉल, फिल्डर आहेत, परंतु इकडे संधी झाली असती निर्माण जर बॉल प्रॉपरली कलेक्ट केला असता तर. परंतु आता एक धाव इथे फार महत्वाची आहे टीम अंजुमन केशी संघाला. आणि दोन्ही टीम साठी डू ऑर डाय मॅच आहे, म्हणजे जो संघ हरेल तो येणारे 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहिल. पुढचा बॉल, आणि इकडे विकेटचं बदल. रिस्क घेतली परंतु फिक्स ही कॅच होती, ते मात्र तरी सांगितलंय, आणि विकेटचं बदल पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागत असताना मासूम यांना परतावं लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात राहिल. चार धावा धाव फलकावरती आहेत. काय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे वैभव यांनी, खरंच कौतुक करावं लागेल. कमाल करतात मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झालेला आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट. पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन आलेत, परंतु इकडे किती धावा आहेत पंच? या सिंगल असणार आहे का डबल ते देखील आम्हाला सांगा. 2 धावा. दोन धावा नक्कीच ऍड होतील. पुढचा बॉल, आणि इथे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. शोधला गॅप, लावला मॅप, बॉल चाललाय करेस सीमा रेखा पार. धावा मिळतात 4. चौकार. 10 धावा धाव फलकावरती आहे. 10 ऑन अ बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक डबल डिजिट. अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता. येणारे 10 बॉल 8 धाव्याची गरज आहे, म्हणजे हा महत्वपूर्ण षटक आहे. या षटकावरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट राहील. चला वेळ घेऊ नका टीम, धनुर्धारी टीम, विनंती आहे वेळ घ्यायचं नाहीये. चला टीम प्रसाद, वेळ घेऊ नका प्लीज. रात्रीच आपण पाहतोय 17 खऱ्या दमदार अशी स्पर्धा. येणारे 10 बॉल आहेत आणि आता अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती दुर्वेश आहेत. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3. स्ट्राईक एंडला बॅटर मुनाफ, मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला राहिल. राहिलने फार चांगली कामगिरी केली आहे.
पुढचा बॉल फक्त ढकललेत, शफल केलाय आणि एक सिंगल मेल. सिंगलने देखील धावा बनवू शकतात, त्यांना देखील माहिती आहे. आणि आता सिंगलच हे येणं फार गरजेचं आहे. तर म्हणेन त्या चौकाराने ही मॅच ओपन झाली असं म्हणावं लागेल, असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की त्या 2 बॉलमध्ये 6 धावा एकवडल्या गेल्यात. पुढचा बॉल इकडे देखील बसून खेळलेत. अजून एक सिंगल आली आहे. बॅक टू बॅक सिंगल येतात आणि सिंगलने तिथे धावा बनणार आहेत. कारण की आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानात आतमध्ये होत आहे. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट. दुर्वेश बॉलिंग मार्क वरती आहेत. ओ इकडे एक सिंगल मेल. बॅक टू बॅक 3 सिंगल. बघा स्वप्नील चौलकर कुठे असाल तर आपण व्यासपीठाच्या बाजूला या आणि तुषार चौलकर यांना कॉन्टॅक्ट करा. स्वप्नील चौलकर आपण कुठे असाल तर तुषार यांना भेट द्या. डेड बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. बॅटर देखील रेडी नव्हतं. थोडेसे चेंजेस थिंक करायचे होते फिल्डिंग टीमला. बॅक टू बॅक 3 सिंगल. ओ इकडे चुकी घडली मैदानात 7 मध्ये. परंतु जर बॉल कलेक्ट केला असता तरी ते नक्कीच विकेट स्टंपिंगच्या माध्यमातून नक्कीच मिळाली असती असं म्हणावं लागेल. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती जर डॉट आला, विकेट आली तर थोडासा चमत्कार मी तर म्हणेन घडेल मैदानात 7 मध्ये. प्रेशर निर्माण करण्याचे खेळताना तयारी चालू आहे. इकडे देखील चुकी घडली मैदानात 7 मध्ये. वाईट बॉल आलाय आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तर मिळेल. म्हणजे जिथे तो डॉट आला होता तिथे एक धाव भरपाईचा झालाय मी तर म्हणेन. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. आणि इकडे पाहावं लागेल अजून एक वाईड आला. बॅक टू बॅक वाईड येतात. दुर्वेश नक्की करतोय तरी काय. मेहनत सर्वच जण करतात, त्याला देखील मेहनत करणं गरजेचं आहे. अपेक्षा सोडावी नाही असं नक्की स्वतःला म्हणावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. स्वतःवरती विश्वास ठेवणं इथून पुढे फार गरजेचं आहे. कारण की आतापर्यंत धावा आपण पाहतो जाऊन पोहोचले 15. अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता आहे. जर ते 2 वाईड आले नसते तर थोडेसे चेंजेस नक्कीच पाहायला मिळाले असते. पुढचा बॉल. वारंवार चुका घडतात. वारंवार चूक आणि चूक मैदानाच्या आतमध्ये घडत असताना टीम धनुर्धारी या संघाच्या वतीने प्रसाद करतायत. कारण की जर का ते बॉल अडवले असते तर चेंजेस पाहायला मिळाले असते. आता धावफलक आपण पाहतोय 16. आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे. अठरा धावांचं टार्गेट होतं आणि आता 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा दूर विजयापासून. येणारे आता 5 बॉल आहेत आणि 2 धाव्याची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. धनेश बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 4. षटक क्रमांक 4. अखेरचं षटक आहे. 5 बॉल 2 धाव्याची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. वेळ फार होतोय. यानंतर आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज आपण जर पाहिलं तर विलेज टू विलेज फॉर्मॅट आहेत. प्रत्येक गावातून संघ इथे दाखल होणार आहे. वाईटचा कॉल आणि स्कोर इज लेवल. स्कोर इज इक्वल. आता शेवटचा 1 धाव दूर विजयापासून टीम केशी संघ, अंजुमन केशी संघ इथे विजयाच्या मार्गावरती आहे. आणि यस सिंगल कंप्लीट. सामना इथे जिंकलाय. सामना झालाय फिनिश. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम धनुर्धारी संघ चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय.